तर गुड मॉर्निंग. सकाळचा चहा बघा, चहानीच आपली सकाळची सुरुवात होती. आणि दीदीचा आवडता आज मी डोसा बनवणार आहे म्हणून तिला तेवढं कुकर घासायला लावले होते. आणि इथं आंघोळीसाठी पाणी ठेवले होते. पाण्यात कडुलिंबाचा पाला टाकला होता. आणि इथं चटणीसाठी मी शेंगदाणे भाजायला टाकले होते. तेवढं महाराणींनी कुकर घासून दिलं बरं का, उपकार केलं. आणि त्याच्यानंतर इथं बघा तांदूळ आणि डाळ, उडदाची डाळ भिजू घातलं होतं आम्ही. तर नाही का काय झालं माहिती आहे का, एवढं भिजू घातलेलं मला हसायला येतं. तर मिक्सरमधनं नाही का आम्ही हे करत होतो, काय म्हणतात, डाळ वाटलं, तांदूळ वाटलं. आणि त्याच्यानंतर नाही का त्याला वाटायला पण जवळजवळ 15-20 मिनटं तरी केले बरं का, डाळ आणि तांदूळ वाटत. आणि त्यातलंच मी काय केलं माहिती आहे का, थोडंसं डाळ आहे ना, नाही का उडीद वडा बनवायचा दीदी म्हणत होती. म्हणलं थांब तुला बनवून देते आपले कसे तरी म्हणून. तर उडीद वड्याचे नाही का डाळ वेगळं वेगळं वाटलं ना, तर थोडंसं डाळ आहे ना वेगळं वाटून घेतले मी. आणि तिला नाही का गोल गोल उडीद वडे बनवून दिलं. कसं तरी आपलं नाही का पाणी टाकलं होतं ना, त्यामुळं ते पातळ झालं. तेव्हा सगळं चुकलं, जाऊ दे. पण बनवून दिलं, जाऊ दे. नुसतं डाळीचं मीठ टाकलं आणि काहीच टाकलं नाही त्याच्यात, तर ते बनवून दिलं होतं. आणि हे म्हणजे इडलीच्या म्हणजे इडली किंवा डोश्यासाठी पीठ दळून घेत होते मी. पहिलं फक्त तांदूळ दळून घेतले, त्याच्यानंतर फक्त उडीद डाळ दळून घेतलं, त्याच्यानंतर मिक्स केले. आणि थोडंसं काढून ठेवलं होतं मी, नाही का तिला उडीद वडा बनवण्यासाठी थोडंसंच घेतलं होतं, जास्त नाही. आणि उगाच हे स्टाईल मारत होते बरं का मी. ब्रश आहे माझ्याकडं तेल लावायचं, तरी पण मी आपला अर्धा कांदा कापून स्टाईल मारत होते. आणि तिथे काहीतरी सांगत होती तुम्हाला, हो का, ब्रश आहे म्हणून दाखवत होती, ब्रश असून पण स्टाईल मारते म्हणून. आणि इकडं मी डाळ शिजायला टाकलं होतं सांबारसाठी. आणि ऑलमोस्ट मी सांबार पण केले. आणि त्याच्यानंतर बघा हे पहिले डोसे बनवले आणि हे चटणी बनवले बरं का. तर चटणी तर झाली चांगली. त्याच्यानंतर डोसे बनवले, ते डोसे झाले जाड. ते ह्यांना दिले मी खायला डोसे खायला. ते म्हणले केवढं जाड जाड बनवली, असं कुठं डोसे बनवतात का, असं तसं बडबड केले. बरं ठीक आहे म्हणलं, आता काय करावं आता. तर हे दीदी खायला बसली, खाऊन दाखवली, तिला आवडले. पण मग म्हणली लय जाड झालेत मम्मी, पातळ बरं. बरं ठीक आहे म्हटलं. मग काय केले माहिती आहे का, नेक्स्ट टाईम काय केले, ते हे सांबार बनवले मी. आणि परत हो गाई पातळ डोसे बनवले. मग काय केलं, ते डोश्याच्या पिठात आहे ना पाणी टाकले, जरा पाणी टाकून आहे ना पातळ बनवले. आणि हे बघा असे पातळ बनवले, छान झालेत ना. आवडले तर लाईक सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये